वाह 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 वाह, क्या बात है, वाह. तू याचा पण कोर्स केलायस? अरे नाही, ऍक्च्युली ना, अरे मी नेटवर सर्च केलेला रांगोळीच्या डिझाईन आणि अशीच ट्राय केली, पण चक्क मला जमलीये. चक्क. अरे पण अक्षय, केवढा पसारा झालाय, मी बाहेर कशी निघू? हा प्रॉब्लेम तर आहे यार. रांगोळी डिस्टर्ब न करता बाहेर पडायचं असेल तर टास्क घे. आता बोल, आता काय करणार? तू कर ना मदत, म्हणजे थोडी कमी विस्कटेल रांगोळी. अच्छा, रिक्वेस्ट करशील तर मी तुला मदत करू शकेन. हे, अच्छा ओके बाय. ए, थांब थांब, काय रे? हा. बर, प्लीज मला मदत कर की मी याच्या बाहेर येऊ शकेन. हाँ नहीं ओके, थोड़ा और बेहतर हो सकता है, यू नो, म्हणजे थोडी रिक्वेस्ट असं, प्लीज अक्षय प्लीज, असं असं होऊ शकतं. असं काय रे तू? बर ठीक आहे, अक्षय प्लीज मला या सगळ्यातून बाहेर निघायला मदत करशील? व्हेरी गुड. आता मदत करणार. हा, ती पिशवी दे, दे आधी बाहेर दे. हा. ओकेस ना? विस्कटली. अरे हो ना, आता ही नीट कशी करायची? मी आताही मदत करू शकतो. करूया ना. चला. ओवाळणी घेऊन बसल्यात ना रे. अक्षय, माई हिंमत आहे का आमची त्याशिवाय बसायची? बदलून काढेल आम्हाला. तू आणि माझ्याकडून बदलून घेणार आहेस? शहाणा आहेस तू. शर्मिष्ठा, आमचे हे स्वभावाने तसे गरीब आहेत. हा हो, गरीब. हो ग बाई, हो अगदी हो. चल ओवाळायला घे. हो. हो गरीब. माई, आई आणि काकू दिसत नाही कुठे? अरे त्यांची नाही का भाऊबीज, म्हणून त्या पण आपापल्या माहेरी गेल्यात. आईने मला काही सांगितलंच नाही. पण तू बिझी होतास ना. अच्छा. करंजी भरव ग. हे घ्या बहिणाबाई. थँक्यू. अजून काही हवं असेल ना तर ते सुद्धा सांगा. बघा, मागितल्यावर द्यावं लागेल. म्हणजे काय, तू मागून तर बघ. तू ना सतत काम करत असतोस. बघावं तेव्हा पेढी पेढी आणि फक्त पेढी. जरा घरच्यांना पण वेळ देत जा. आता घरच्यांना म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीला. माई तुझी नाचून तक्रार करते.
हा हा, पण तुझ्या बहिणीला वेळ द्यायला मला नेहमी आवडतो आणि देतोच मी, हो ना? आणि आता आमची काहीतरी मागणी आहे बरं का तुमच्याकडून. कोणती? आम्हालाही लवकरात लवकर गोड बातमी दिलीत ना तर आवडेल बरं का. हा? ये अगं पोवाड्याला. करंजी भरो त्याला. चला झालं आता. नाही नाही नाही. थँक्यू. हा, पण तू काही विचारलं नाहीस तरी मी एक गोष्ट मागणार आहे. अक्षय, आता घरच्यांना त्रास होईल अशी एकही गोष्ट करू नकोस. देशील ही ओवाळणी? हो, प्रॉमिस? प्रॉमिस. माई, एक सेल्फी प्लीज. अगं काय हे. माई प्लीज, फक्त एक सेल्फी. ये बर थँक्यू. काय ते पूर्ण करा. ऐकणार नाही. कशी? हा, ओके, चालेल. तुम्ही येता की? दोघी महिना नाही वाटत. या या. आधी तुमचा काढा रे. अच्छा, तुमचा बरं, काढ. ओके. तिला हवाय ना. वा. माई, मी करते ना चहा. आजचा चहा अमृता बनवणार. तू म्हणाली होतीस ना मला लग्नाच्या आधी मी चहा वगैरे करायची म्हणून. मास तू कर चहा. हो करशील ना? हो, पण माई आज उशीर झालाय ना. मी करते ना चहा. उद्यापासून ती करेल. तू भाजी चिरायला घे. अमृता तू चहा कर. हो मी फुलं खोडून येते. घे. कालपासून डोकं दुखते बे माझं खूप. काय ते माहितीये मला. चहा मिळेल का आज वेळेत? कोबी वाट बघतोय तुझी. माई कर. काय ग करतेस ना चहा? वाट बघत असतील ना सगळे. हो, करते की. हा मृदुले, एवढ्या त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी चहा म्हणजे कोणाला? घे घे. बस बस पुरे पुरे.
एवढी मदत पुरे. माई जर आल्या तर काही खरं नाही, तुझ्या सुनेसमोर तुला ओरडतील. तू आपली भाजी चीर नको का. ह्याच्यातून घेऊ. जिओ माई जिओ. अमृताची अशी रोज फटफटीती करा. वसुधा काही इथून हलायची नाही आणि ती असेपर्यंत मला अमृताला मदतही करता येणार नाही. कठीण आहे, चहाचं कठीण आहे. बापरे, काहीच कळत नाहीये. यातच सगळा वेळ गेला तर ते मेसेजवाल्या फोनचं प्रकरण कसं शोधणार आहे मी. अक्षयला प्रॉमिस केलंय. अक्षय मग नक्कीच काहीतरी गडबड, किंवा ऍज आय सेड कियाराचा या मेसेजेसशी काहीही संबंध नाहीये. कियाराच्या नावाने कोणीतरी दुसरंच तुला मेसेज करताय फक्त तुला त्रास द्यायला. हे बघ, तो मेसेज कियाराने केला असो किंवा नसो, आपण कियाराला शोधणार आहोत ना. बास तर मग मी बघेन काय करायचं ते. मी शोधून काढेन कोण मेसेज करतंय. अमृताच्या मनात बहुतेक अजून काहीतरी होतं, काहीतरी सांगायचं होतं तिला. काय असेल, जाऊ दे, जे असेल ते. तिचा इतका सपोर्ट मिळतोय मला, तेच खूप आहे. तिच्यामुळे खरं तर मी टाळ्यावर राहिलोय. नाहीतर एव्हा कियाराच्या विचारात मी वेडा झालो असतो. खरंच अमृताची मैत्री खूप 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 सपोर्टिव्ह आहे मला. ज्या नंबरवरून मला केयूचे मेसेजेस येत आहेत त्या नंबरचा IP ऍड्रेस शोधायचं म्हणते अमृता. पण बहुतेक या दिवाळी प्रकरणामुळे तिच्या लक्षात नसेल राहिलं, और जमलं नसेल तिला. ते काही असो, पण तो नंबर जर केयूचा नसला तर मात्र खूप त्रास होणार आहे. केयू तुझा पत्ताच लागत नाहीये, कुठेच तू. हे सगळं ना भलत्याच ट्रॅकवर चाललंय यार. नाही मन लागत एक्सरसाइज मध्ये. आवरून ऑफिसलाच जावं. मृदुला, चल आपण बाहेरच बसूया कोबी चिरायला. ये होत झालं आता. म्हणूनच म्हटलं ये ये कर. हो, अरे यार, हा चमचा वेगळाच आहे. आमच्या घरचा साखरेतला वेगळाच होता. त्या चमच्याने माहितीये मला किती साखर घालायची, पण ह्या चमच्याने किती घालू. आजच्या दिवसात होईल ना चहा. हो, हा हा. किती चमचे घालू. हे जास्त झाले की काय. चला पटपट.
अमृता, अगं अय्या हे काय? चहाच्या पातेल्यात साखरेचा पाक करतेस? पाक? चहा करते ती सगळ्यांसाठी. थांब, मी तुला दाखवते. तुला येतो हो? अगं ती सुरेख करते चहा. उगाच तू सांगायला गेलीस तर बिघडायचा. हं? पण आज काकू का चहा करत नाहीये? कारण सगळ्यांना अमृताच्या हातचा चहा प्यावासा वाटतोय असं म्हणालेत माई. काय तेव्हा तिलाच करू दे चहा. हं? चला झालं का? हा नाही तर शिकशील बिकशील कसं करायचं काय करायचं. हा अमृता, झाला ना चहा? हो, गाळून घेते. पाहिजे हा. मी काय म्हणते माई, म्हणजे पुरुषांना देणार होत ना आपण हा चहा आता, तर जरा चाखून बघायचा का? म्हणजे शिऱ्यासारखं नको व्हायला. मी चांगलाच असेल झालेला, पण समजा नसेल बिघडला असेल. अण्णा ओरडणार नाहीत, घेतील सांभाळून, पण कशाला ना. मी करू का टेस्ट? हो कर कर. कर हो. ये. काय ग, झालाय ना मृदुला सारखा चहा? आई, कसा तरीच लागतोय चहा. सॉरी अमृता, पण तुला पटकन दुसरा चहा ठेव. भैया म्हणजे हा एवढा चहा फेकून द्यायचा? नाही, जिनं केलाय ना ती तो चहा संपेल दुपारपर्यंत. नाही म्हणजे पुढच्या वेळेला ज्या चहा करशील तेव्हा तुझ्या लक्षात राहील की आपण पहिला चहा केला तेव्हा किती गॅस फुकट घालवला, साखर फुकट गेली, चहा पावडर फुकट गेली, दूधही फुकट गेलं. आणि मग नसतं झालाय तो वेगळा. थर्मास ठेवला. येत नसलेल्या गोष्टी आपल्याला येत आहे असं कधीही सांगू नये बिनदिक्कत. नेहमी शिकत राहू माणसं. मृदुला, आण लवकर चहा. ओ. आता सगळा चहा दुपारपर्यंत प्यायला लागणार. मृदुले, आपण माईंनी जे काय सांगितलं ते सगळं ऐकतो, हो की नाही ग? हवेत बा.